जेव्हा मुंबईकडून जीडीपी जातो तेवढाच महाराष्ट्राला सक्षम मुंबई करते. अशा कितीतरी गोष्टी, चौथी मुंबई म्हणून वसई विरार होणार आणि पालघरला त्याचा फायदा होणार आहे. एक परिवार इथे सत्ता केंद्रित करून फक्त एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून या वसई विरारचं त्यांनी कुठेही चांगलं काम केलं नाही, त्याचा विस्तार होऊ दिला नाही. ही जी उपेक्षा एका परिवाराने त्यांची गेल्या 35 वर्षापासून केली, त्या उपेक्षातून ते बाहेर यावे आणि आपल्या गल्ली गल्लीत विकास व्हावा. तर सरळ तोंडाने बोलते, मला ही भीती नाहीये, कारण की महाराष्ट्र माझा आहे. माझ्या महाराष्ट्रात, माझ्या देशात सगळीकडे विकास व्हावा. ही मॅच जिंकल्यानंतर तुम्ही बघा ज्या पद्धतीने वसई विरारचा विस्तार होणार आहे. वसई विरारच्या या भूमिपुत्राला जे देणं महत्वाचं होतं ते त्या राहणाऱ्या भूमिपुत्रांनी दिलं नाही. पण देवेंद्र फडणवीस, शिंदेजी आणि महायुतीची सत्ता ही जनतेसाठी सगळं काम करेल आणि इथे तुम्ही बघालच की काय पद्धतीने विकास होईल. आणि ही सगळी प्लॅनिंग आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजींनी केलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छिते, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनचा जेव्हा आपण अभ्यास करतो आणि भारतात जेव्हा मुंबईकडून जीडीपी जातो तेवढाच महाराष्ट्राला सक्षम मुंबई करते. पण जेव्हा मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन येतं त्याच्यातून ताकद 9 महानगरपालिका देतात. त्याच्यापैकी 8 महानगरपालिका गेल्या खूप वर्षात पुढे आल्या. फक्त एक महानगरपालिका आहे वसई विरार, जिला जी ताकद वरून जरी पाठवली तरी ती इथे मिळत नव्हती. आणि ज्या पद्धतीने फ्युचर रेडी सिटी म्हणून ज्या पद्धतीने विकास वसई आणि विरारचा व्हायला पाहिजे होता नालासोपाराचा, तो झाला नाही. येणाऱ्या काळात वाढवण बंदर येत आहे, नवीन एअरपोर्ट इथे येत आहे, बुलेट ट्रेन इकडून जात आहे, कोस्टल रोड इथे पोहोचत आहे, एक फायनान्शियल हबची इथे पण एक व्यवस्था झालेली आहे. अशा कितीतरी गोष्टी, चौथी मुंबई म्हणून वसई विरार होणार आणि पालघरला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे पालघरला जे काही येत आहे आणि आजूबाजूला येत आहे त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आणि फायदा हा वसई विरारला होणार आहे. आणि ही सगळी प्लॅनिंग आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजींनी केलेली आहे. आणि ही प्लॅनिंग खूप वर्षापासून चालू होती. पण गेले 35 वर्ष एक परिवार इथे सत्ता केंद्रित करून फक्त एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून या वसई विरारचं त्यांनी कुठेही चांगलं काम केलं नाही, त्याचा विस्तार होऊ दिला नाही. फक्त स्वतःच्या पार्टीचा आणि स्वतःच्या घराचा विस्तार केला. त्यामुळे आता ज्या पद्धतीने 2024च्या लोकसभेपासून विधानसभेपर्यंत जनतेने महायुतीला, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीला ज्या पद्धतीने प्रेम दिलंय, माझा पूर्ण विश्वास आहे की वसई विरारमध्ये खरं तर पहिला मेयर, म्हणजे महानगरपालिका 29 आहेत, पण पहिला फटाका इथे फुटून सगळ्यात महायुतीची सत्ता कुठे येईल तर ती वसई विरारमध्ये येईल. कारण की इकडचे लोक उत्सुक आहेत, प्रेमात आहेत आणि त्यांची अपेक्षा आहे की जी उपेक्षा एका परिवाराने त्यांची गेल्या 35 वर्षापासून केली, त्या उपेक्षातून ते बाहेर यावे आणि आपल्या गल्ली गल्लीत विकास व्हावा. त्यासाठी त्या तयारीला लागलेत. मी तुमच्या मार्फत पण त्यांना मनापासून धन्यवाद देते आणि त्यांना सांगते की मतदानाला निघा आणि तुमच्या शहराला फ्युचर रेडी सिटी म्हणून तयार करा. हीच चौथी मुंबई आता पुढे जाणार आहे. गेल्या 1 वर्षामध्ये ज्या प्रकारे स्नेहा दुबेंनी आमदार म्हणून आणि राजन नाईकांना आमदार म्हणून जे जे कामं केलीत, म्हणजे इथल्या मुख्य समस्या सॉल्व्ह करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या गोष्टींनी मतदार आश्वस्त झालेत आणि त्याचा परिणाम मतदानामध्ये दिसून येईल असं तुम्हाला म्हणायचं आहे. खासदार सुद्धा हेमंत सावरा जे एका चांगल्या कामातून, त्यांच्या वडिलांचं एवढं मोठं काम होतं, त्यांचं काम इतकं चांगलं, शांत संयमी स्वभावाचा खासदार आम्हाला मिळालाय. फार चांगल्या मतांनी ते निवडून आले. स्नेहाताई, मी तिला जॉईंट केलर म्हणते, राजन अप्पांना म्हणते, खरा अप्पा आता आमच्याकडे भाजपात आहे. त्यामुळे या सगळ्यांची जोडी जी आहे ना, हे सगळे एकत्र आणि भारतीय जनता पार्टीचा तळागाळातला कार्यकर्ता जो आमच्या बरोबर गेले 35 वर्ष लढतोय या परिवारासोबत, हे सगळे मिळून चांगलं काम करणार आहेत. पण जनतेलाही माहिती आहे की या आमदारांना पाठबळ देण्यासाठी आणि आपल्या गल्ली गल्लीचा विकास करण्यासाठी आता ती पॉझिटिव्हिटी मला प्रत्येक प्रभागात दिसत आहे. तर मला वाटतं की या सगळ्यांच्या कामामुळे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आम्हाला या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. तुमचं असं दिसतं म्हणणं की गेल्या 35 वर्षामध्ये बहुजन विकास आघाडीने प्रत्येक गोष्ट दाबून ठेवली आणि ज्या सुविधा होत्या त्या मतदारांपर्यंत पोहोचून दिल्या नाहीत. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायची गरजच नाही. मी तर सरळ तोंडाने बोलते, मला ही भीती नाहीये, कारण की महाराष्ट्र माझा आहे. माझ्या महाराष्ट्रात, माझ्या देशात सगळीकडे विकास व्हावा. काय बिचारे वसई विरारचे लोक कुठेतरी असे धारा 370 मध्ये अडकलेले असतात. आज त्यांना त्यातून मुक्त करायचंय आणि ही शेवटची 2020ची मॅच राहिलेली आहे. आपण टेस्ट जिंकलो, 50 ओव्हर जिंकलो, आता फक्त 2020ची मॅच राहिली आहे. ही मॅच जिंकल्यानंतर तुम्ही बघा ज्या पद्धतीने वसई विरारचा विस्तार होणार आहे. वसई विरारच्या या भूमिपुत्राला जे देणं महत्वाचं होतं ते त्या राहणाऱ्या भूमिपुत्रांनी दिलं नाही. पण देवेंद्र फडणवीस, शिंदेजी आणि महायुतीची सत्ता
ही जनतेसाठी सगळं काम करेल आणि इथे तुम्ही बघालच की काय पद्धतीने विकास होईल. तर येणाऱ्या काळात मला माहिती आहे जनतेने ठरवलंय फक्त मतदानाला निघा. मी जनतेला हात जोडून विनंती करते ही फार महत्वाची संधी आहे. मतदानाला निघा आणि आपल्या ग्रामाचा, आपल्या शहराचा, आपल्या गल्लीच्या, आपल्या पाड्याचा विकास करण्यासाठी महायुतीला मतदान करा. एक शेवटचा प्रश्न आहे. जी. तुम्ही म्हटलं होतं की कमळ दिसताना शिट्टी कोण वाजवणार? मी म्हटले होते तोंडात हवाच राहिली नाही त्यांच्या, शिट्टी कशी वाजेल. धन्यवाद पूनमताई.